चला कोले या टीम कडून सलामीची जोडी पहा मैदानामध्ये. गणेश आणि प्रमोद हे दोन सलामीवीर आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण निलेशला देणार आहोत. मी जितेंद्र चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोगल या निलेशला देऊन आपण सन्मानित करायचा आहे. 8 बॉलमध्ये 18 धाबांची केली, पण उत्तुंग षटकार त्याने ठोकले या मॅच मध्ये 2. चला सामन्याला होती सुरुवात. भरत इलेव्हन चोरमारवाडी या टीमने टॉस येथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोहली टीमकडून सलामीची जोडी तुम्ही पाहताय. येस, गणेश आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय प्रमोद. स्ट्रायकिंग इनला प्रमोद, नॉन स्ट्रायकिंगला गणेश आहे आणि अंकुश चोरमार आहे बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 1 मध्ये भरत इलेव्हन चोरमारवाडी या टीमचा एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू अंकुश चोरमारे षटकाची सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक, पॉइंट कबर, शॉर्ट कबर आणि मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, अगदी टेस्ट केला बॉल, त्यामुळे धाव घेण्याची कुठलीही जोखीम घेतली नाहीये दोन्ही बॅटरनं. प्रमोद आणि गणेशनं पहिला बॉल डॉट आलाय अंकुश कडून, निर्धाव आलाय, कुठली धाव आली नाहीये. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग पॉइंटच्या दरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. दुसरा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, तोही प्रयत्न फसलाय आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये लगातार 2 चेंडू इथे अचूक टप्प्यावरती टाकलेले आहेत अंकुशनं. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. सुरुवात तर चांगली केली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, सध्या तरी 2 बॉलमध्ये अंकुश चोरमारेनं. तिसरा बॉल स्टेप आउट केलाय, इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर हा फटका. प्रमोदच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रनसाठी प्रमोदच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, काय पीक केलाय स्टेप आउट करत असताना आणि इनफिल्डच्या भरून अगदी थ्रू द कव्हर हा फटका केला प्रमोदनं. 4 रन आपलं खातं उघडलंय. संघाचं श्री गणेश टीमची धावसंख्या आता 3 बॉल नंतर 4. अंकुश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, इथे उडवलाय बॉल, ढगात लाइटिंग आणि बॉल वरती केली, रवरनी फायटिंग, बॉल सीमारेषा पलीकडे. स्कोर ऑफ द विकेट, सीमा पार षटकार प्रमोदच्या बॅटमधून. चार रन नंतर आता षटकार आलाय आणि या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर पुढे 13 आहे 10 रन. चार बॉलचा खेळ संपला. 10 पहिले 2 डॉट बॉल, त्यानंतर प्रमोदचे 2 बॉल, चौका षटकार. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न फसलाय. टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेला प्रमोदला विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवरती प्रमोदला अंकुशनं फॉलो केलं आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर केलाय. खूप चांगली आता कमबॅक ची भूमिका. शेवटचा 1 बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या 10.
ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा गडबडलाय, मिसफिल्डिंग झाली, त्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसते प्रमोदला. शेवटच्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री ज्योतिर्लिंग कोहले या टीमची धावसंख्या आहे बिनगडीबाद 11. अजून विकेट्स प्राप्त झाली नाहीये, म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोहले या टीम कडून 11 धाब्यांचे. अजूनही 10 लाईन त्यांच्या टीम कडे बाकी आहेत. सुनील आला ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी. सुनील चोरमारे बॉलिंग साठी आलाय. हा सुद्धा एक भरोशाचा गोलंदाज आहे भारत 11 चोरमारवाडी या टीमचा. सुनील चांगलाच बॉल फिरवतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 11. आता पुन्हा एकदा प्रमोद स्ट्रायकिंगला तयार. डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल डाऊन दी लेग स्टंपच्या बाहेरूनच गेला. अंपायर पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. सचिन देसाई कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष या मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पडत असताना त्यांचा निर्णय आला व्हाईट. म्हणजे एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 12. बॅकफुटला जात असताना पंच केला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला पहा तिथं जाळं विणलं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता प्रमोदच्या साठी आणि त्या जाळ्यामध्ये अडकला. मी म्हणेन फटका तर चांगला होता, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग आणि खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज होईल प्रमोद आउट. श्रीकांत पकडला झेल. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये काय प्रोटेक्शन होतं, जजमेंट चांगलं होतं श्रीकांतचं आणि कुठलीही चूक केली नाहीये. अगदी बरोबर टिपला झेल आणि संपला प्रमोदचा खेळ. पहिला धक्का ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोहली या टीमला लागलाय. प्रमोद बॅक. एक षटकार एक चौकार मारत त्यांना 11 धाबा बनवल्या आपल्या टीमसाठी. आता नवीन बॅटर मैदानामध्ये हितेश बॅटिंग साठी चाललाय. ते मगाशी सुनीलचा उल्लेख केला, विकेट टेकर गोलंदाज आहे, चांगला बॉल फिरवतो, कधी कधी स्लोबर बन. ओहो ऑन दी ऑफ केलाय, ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक झा मिळताना दिसेल हितेशला. सिंगलला आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 13. 3 बॉलचा खेळ संपलाय. 13 धाबा स्कोर कार्ड वरती, म्हणजे 9 बॉल मध्ये 13 धाबा आलेत. सुरुवात चांगली केली होती प्रमोदनं. त्यानंतर प्रमोदचा जो झेल तिथून थोडीशी धावगती आता मंदावलेली आहे. हो स्टंपिंग चांगली आहे, खूप चांगली स्टंपिंग अंकुश चोरमारेने केली. अंपायरकडे अपील केली होती परंतु अंपायरने अपील फेटाळलेली आहे. फलंदाजाचे जे पाय होते ते पॉपिंग क्रीच्या आतमध्येच होते. खूप चांगला डिसिजन शिवराम मोहिते सरांचा. परंतु विकेट किपिंग अंकुश चौमारेच्या किपिंगला दाद द्यायला पाहिजे. अगदी क्लोज किपिंग एस्टनच्या मागे करणं सोपं नाहीये. एवढ्या वेगाने बॉल आल्यानंतर बॉलवरती नजर, त्याचा कलेक्शन करणं आणि स्टंप उडवणं या सर्व गोष्टी आहेत त्या कठीण असतात क्रिकेटमध्ये. हे फक्त ऍज अ विकेट किपर असतानाच विकेट किपरला माहित असतात. बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न वाटते आतलीकडे. पहिली धाव वेगाने, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे परंतु थ्रो मयूरची पाहिजे तशी आली नाहीये. त्यामुळे 2 धाबा ते मिळत आहेत फलंदाज गणेशला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुनील ऑन मार्क. ओहो चांगला फटका परंतु तितकीच चांगली फिल्डिंग मयूरची. आता थ्रो चांगला आहे. एक टप्प्याने बॉल अगदी अंकुश हातामध्ये गेलाय.
कुठलीही धाव घेण्याची उमेद नाहीये. चांगली फिल्डिंग मयुरेकडून एकच धाव मिळते गणेशला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 16. शेवटचा एक बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातला. 16ला 1 विकेटचं नुकसान. पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा फ्लो वाढला होता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये सुनीलनं ब्रेक लावलाय, अंकुश लावलाय या रणसंख्येवरती. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला मिडॉनचा शतरक्षकाचा बॉल पर्यंत. तिथे एकच धाव मिळते आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री ज्योतिर्लिंग कोहली टीम 1 गडी बाद 17. एक गडी बाद 17 धावा, 17 लॉस ऑफ 1 विकेट्स. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोल्हे आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 मध्ये आम्ही करतो सहर्षाचं स्वागत. किरण आलाय बॉलिंग साठी. डेथ ओव्हर मध्ये किरण. टीमची धावसंख्या 17. पहिला बॉल खोलात टाकला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी स्कोर लेगला गेलाय बॉल पर्यंत. तोपर्यंत 1 धाव हितेशच्या खात्यामध्ये जाईल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 18. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. किरण लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. पहिला बॉल अगदी यॉर्क लाईन मध्ये टाकला होता किरण. कुठलाही रूम दिला नव्हता फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. ओहो, बॅकफुटला जाऊन पूल केलाय. क्षेत्ररक्षक आगे देते. लॉंग ऑफचा खूप चांगलं जजमेंट आणि सुनीलच्या माध्यमातून हा झेल पकडण्यात आला. फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2 लागतोय श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोल्हे टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 18 धावा. नवीन फलंदाज आता प्रितेश बॅटिंग साठी चाललाय 4थ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 4 मध्ये. खरंच ऑलरेडी 2 विकेट्स गमावलेत कोहली टीमनं 18 वरती. आणि आता हितेश आणि प्रितेश ही 2 बंधूंची जोडी आहे. दोन्ही सख्खे भाऊ आहेत. ओहो, उडवलाय. फटका चांगला आहे परंतु तिथे षटकार आहे. मयूरनं तर चांगला झेल पकडला परंतु अंदाज त्याचा चुकलाय. रोपच्या बाहेर जाऊन हा झेल टिपलाय बाउंड्री रोपच्या. त्यामुळे प्रितेशच्या बॅट मधून हा सिक्सर. आल्या सहारांना आपलं खातं उघडलं. शॉर्ट बॉलचा वापर किरणने केला होता. भरपूर शॉर्ट ऑफ प्लेन बॅकफुटला गेला, पूल केला आणि तिथे 6 रन मसूल केले. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडला, थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा बॉल प्रितेशसाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आले किरणकडून. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 24ला 2. या इनिंगचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्टेप आउट करत असताना हा फटका मारला. पुढे सरसावर ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. 2 धावे ते मिळत आहेत पुन्हा एकदा प्रितेशला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 26. शेवटचा 1 बॉल शिल्लक या इनिंगचा. 26ला 2 विकेटचं नुकसान. किरण पुन्हा एकदा ट्राय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फटका चांगला आहे. श्रीकांत आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल प्रितेशच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या बॉल वरती षटकार.
म्हणजे धावा झाल्या 32 आणि 33 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे भरत 11 चोरमारवाडी या टीमच्या समोर. 33 टू विन. लास्ट ओव्हर मध्ये किरणनं 15 धाबा खर्च केल्यात. पलटवार केला किरणच्या विरोधामध्ये भरत आणि प्रितेश आणि हितेशनं. खूप चांगली बॅटिंग. प्रितेशच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार. 4 बॉल मध्ये धाबा बनवला त्याने 12 आणि 33 धाबांचं लक्ष. चला चोरमारवाडी टीम भरत क्रिकेट क्लब अंकुश तुम्हाला री एंट्री साठी नाव टाकू का? मग आता री एंट्रीचा आपण ड्रॉ करतोय. एक शंभूराज 11 शिलकेवाडी, शेवालवाडी 11, दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी, मनन टीम तुलसन आणि या मॅच मधून जो पराजित संघ असे 6 चिठ्ठ्या आहेत आणि 6 चिठ्ठ्यामध्ये 2 चिठ्ठ्या येतील. चला 6 कॅप्टन या. चला मॅचला इथे सुरुवात. 33 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा. अंकुश चोरमार आणि त्याच्या जोडीला सुनील आलाय बॅटिंग साठी. ओव्हर नंबर 1 मध्ये आता तुम्ही पाहता प्रमोदला पहिला बॉल 1 रन. दुसरा बॉल गती कमी काढली होती. पंचाकडे अपील केली जाते. अपील आणि अपील
स्ट्रॉंग अपील होते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये ना परंतु गती कमी करली होती प्रमोदनं. भीट केला अंकुशला. चांगली गोलंदाजी प्रमोद यांची. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होते. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ साइडला 30 सर्कलच्या आतमध्ये, ऑन साइडला मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर टाकला बॉल. अगदी लवकर फॉलो केलं होतं अंकुश चोरमारेला प्रमोदनं. हा सुद्धा बॉल बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी, 33 करायचे आहेत, लक्ष मोठं आहे, त्यामुळे आक्रमणच करावं लागेल या मॅच मध्ये. स्लॉक करण्याचा प्रयत्न, पहाडती लागला, इथे धाव येणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, लगातार 3 चेंडू इथे डॉट टाकलेले आहेत, निर्धाव टाकलेले आहेत प्रमोदनं. 4 बॉल मध्ये 1 धाव. हा पहिला 2 बॅकफुटला जात असताना थ्रू द कव्हर, इनफिल्डच्या बरोबर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. अंकुशच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार. काय कव्हर ड्राईव्हचा फटका होता. बॅकफुटला गेली, त्यानंतर मात्र स्ट्रोक साठी जागा बनवल्याने ऑन दी अप अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल काढलाय. चांगला फटका. टीमची धावसंख्या आता स्कोर म्हणते 5. चला पहिला ओरिजिनल 2 चिट्ट्या करा पहिल्या फेरीतला शेवटच्या सामन्याचा. ड्राईव्ह केलाय, 1 रन येते मिळते. 6व्या चिठ्ठीवर पराजित संघ लिहिलेला आहे, लक्षात घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6. शेवलवाडी 11 ना आणि तुलसन. चला टॉस करून घ्या, टॉस. हे सचिन टॉस करून घे लगेच. 2-2 ओव्हरची खेळा त्यांचा. चला शेवलवाडी आणि तुलसन. मनव ना सचिन, मनव का तुलसन? तुलसन त्याला टॉस करून घ्या. चला पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6. हितेश आला बॉलिंग साठी. चला घाई करा कोहली टीम, तर आणखीन सामने आता वाढतील असं वाटतंय. ओहो, स्लॉक स्वीप केला, फ्लॅट स्ट्रोक, फ्लॅट षटकार. अंकुशच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार, षटकार. चला तुलसन टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल तो लगेच सांगायचा आहे. स्लॉक स्वीप, चांगला फटका, चांगलं टायमिंग. पीक करत असताना ते फ्लॅट अँड फ्युरियस बॉल फटका. अंकुशच्या बॅट मधून हा 6 आणि या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 12. लक्ष आहे 33 धावांचं. हितेशच्या विरुद्धामध्ये हा 6 ठोकलाय. फुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह केलाय. अलग द कार्पेट गॅप मध्ये बॉल चालला आणि तो पायाने खूप चांगला अडवलाय प्रमोदनं. 1 धाव मिळते, 2 धावा मिळत आहेत अंकुशला. चांगली फिल्डिंग. जरी हाताना अडवता आलं नाहीये तरी पायाचा चांगला वापर केलाय. अँड मोक्याच्या वेळी त्याने पायानं बॉल स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग प्रमोद यांची. 2 धावा इथे मिळत आहेत. चला तुलसन टीमनं फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 12. ओखली बॉल, चांगलीच काठी काढली हितेशनं अंकुश चोरमारेची
महत्वपूर्ण विकेट इज अ बिग विकेट डाऊन. भरत 11 चोरमारवाडी या टीमला लागलाय पहिला मोठा धक्का. अंकुश चोरमारे बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन फलंदाज आता मयूर आला बॅटिंग साठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते जर पाहिलं तर 14 रन आहेत. 9 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. थ्रू द कव्हर खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये थोडीशी पंबलिंग होते त्यामुळे 1 रन सिंगलनं आपलं खातं उघडलं मयूरनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते 15 म्हणजे आता 18 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 18 रन हे समीकरण या मॅच मध्ये. 10 बॉल नंतर मात्र सुनील आता स्ट्राईक वर आलाय. बॅकफुटला जाऊन कॅच हिटचा कॉल. ओहो तिथे झेल सोडलाय. प्रयत्न चांगला होता ओमकारचा. तोपर्यंत 2 धावा ते मिळत आहे सुनीलला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 17 म्हणजे अजूनही करायचे आहेत विजयासाठी 7 बॉल मध्ये 7 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. 7 बॉल 16 रन. या बॉलवरती मोठा फटका पाहिजे. ओहो बॅटची लिडिंग एज लागली. कॉट बिहाइंड द विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे गेलं म्हणजे काय तर सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2. आता 6 बॉल 2 षटकांचा खेळ संपला. 10 भाग हे 16 म्हणजे 6 बॉल आणि धावा 17 आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आता नवीन फलंदाज सागर आला बॅटिंग साठी. 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. इथूनही गिअर शिफ्ट होऊ शकतो. इथूनही पलटवार करू शकतो भरत 11 चोरमारवाडी टीम. गणेश बॉलिंग साठी आलाय लास्ट ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल स्विंग केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी दिली बॉल आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रन साठी चौकार. म्हणजे आता 5 बॉल मध्ये अजूनही 12 करायचे आहेत. वर्ल्ड मॅच सामना तर रंगत चाललाय. 5 बॉल आणि 12 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मयूरच्या बॅट मधूनच चौकार आलाय. 5 चेंडू 12 रन. चांगला रंगलाय सामना. सामन्याचं गणित आता चांगलंच रंगलंय. 5 चेंडू 12 कारण 6 चेंडू 16 होत्या. चौकार आलाय मयूरच्या बॅट मधून. म्हणजे आता 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 12 धावा कंपल्सरी टार्गेट चेस आहे हा स्पर्धेतला नियम लक्षात घ्या. त्यामुळे 12 धावा काढाव्याच लागतील भरत 11 चोरमारवाडी या टीमला. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन एक्सटीरियर केलाय. अफलातून क्रिकेट. अगदी सूड मारला होता क्षेत्ररक्षक. एसके काय प्रयत्न केला होता. जर दक्षिण आफ्रिकेचे बिबटे चित्ते आले ना आणि हा मोमेंटम पाहिला तर ते घाबरतील एसकेला. काय सूड मारला होता. दूर काढता आला नाहीये परंतु हॅट्स ऑफ यू. खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. यावेळेस गॅप शॉट आहे आणि तिथे अडवला प्रमोदनं. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतात पुन्हा एकदा मयूरला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत. 25 म्हणजे आता करायचे आहेत 3 बॉल मध्ये 8 रन.
तीन बॉल आणि 8 धाबांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 रन हे समीकरण. या बॉलवरती या मॅचची कहाणी. ओहो, थ्रू कव्हर केल्याचा प्रयत्न. मिड ऑफ आता बॉलच्या खाली चाललाय. अप्रतिम जजमेंट करत असताना खूप चांगला झेल टिपला. मयूर बॅक. मयूर परतलाय. म्हणजे आता 2 बॉल 8 करायचे आहेत. आता दबाव वाढलाय. आता मजबूत पकड या मॅच वरती झालेली आहे श्री ज्योतिर्लिंग कोहली या टीमची. कारण 2 बॉल मध्ये 2 चौकार मारावे लागतील. आणि खरोखरच प्रमोदचं मी कौतुक करेन. गणेशने जर हॅट्रिक घेतली या मॅच मध्ये, म्हणजे अजून 2 विकेट घेतली तर स्वप्नील कडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 बॉल 8 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये रोहित बॅटिंग साठी आलाय. जे प्रमोदने 2 चौकार वाचवलेत त्याच्यामुळे सामना अगदी कोहली टीमच्या बाजूने जिंकला. हा बॉल सुद्धा डॉट आहे. म्हणजे आता चला लगेच घाई करा. 1 बॉल 8 धाबांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 8 रन. रोहित बॅटिंग साठी सज्ज. चला हा सामना जिंकलेला आहे 7 रन श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोहली टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन. भरत इलेव्हन क्रिकेट क्लब चोरमारवाडी टीमला मात्र पराभूत केलंय. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 11 धाबा बनवल्या. गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या. प्रमोद हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अंकुश, री एंट्री करायची आहे का? नाही ना? करायची आहे.